मला तर खूप आनंद झाला ती जिंकली. म्हणजे मला तिची जिद्द पहिल्या दिवसापासून दिसत होती. तिला ओळखायचो नाही पहिल्यांदा. पण नंतर मी जसं-जसं आमचं क्लोजनेस वाढलं, तेव्हा ओळखायला लागलो तिला. एक क्लिअर व्हिजन आहे तिची अँड दॅट्स व्हॉट आय अप्रिशिएट. आजकाल या वयामध्ये पण एवढं क्लॅरिटी असणं खूप क्वचित असतं असं लोकांमध्ये. आणि एकच तिला मी दरवेळेला तो एक मी म्हणतो दरवेळेला, की एक म्हण म्हण एक शायरी टाइप छोटीशी असं एक आहे, की "अंगणात नाही कचरा तर झाडतोय कशाला? अंगणात नाही कचरा तर झाडतोय कशाला? दुनिया काय बोलते याची पर्वा करतोयस कशाला?" सो बेसिकली दुनिया तुमच्या कचरा नाहीच आहे, तरी तुम्ही झाडत बसताय. तुम्हीच थकताय तिथे. दुनिया मग तुम्ही झाडताय म्हणजे कचरा झाडताय तर दुनिया अजून टाकते कचरा तुमच्या अंगणामध्ये. ते झाडतच बसाल तुम्ही आयुष्यात. नका करू. काळजीच करू नका त्याची. कारण की तुम्ही जे केलंय, तुमचं कर्म होतं, तुम्ही चांगल्या पद्धतीने खेळलात, तुमचं एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, तुम्ही चांगले माणूस आहात. हेटर्स विल बी हेटर्स आणि अप्रिशिएटर्स विल बी अप्रिशिएटर्स. ते 2 सेक्शन्स असणार आहेत. कॉइनचे 2 बाजू असतात एका नाण्याचे. तसंच असणार आहे. त्यामुळे कुठली गोष्ट सिरियसली घ्यायची आणि नाही घ्यायची ते आपल्यावर आहे. आणि मला वाटतं, की स्वतःवर विश्वास असेल ना, की तुम्ही स्वतः एक क्लिअर माणूस असाल, क्लिअर थिंकिंग असेल तुमची, तर या गोष्टी अफेक्ट करायला नकोच कोणालाच. आणि बेसिकली सगळ्यांचा जो जॉब असतो, तो बेसिकली त्यांचे ओपिनियन्स असतात. काही-काही लोकांना पटतं, काही-काही नाही पटत. दॅट डझंट मेक असं काही तुम्ही चुकीचं आहे किंवा तुम्ही बरोबर आहे ते नाही ठरत. तुम्ही काय आहात ते तुम्हीच स्वतः ठरवता आणि त्याप्रमाणे तुम्ही जाता पुढे आयुष्यात. म्हणजेच पण या घरात तोही काही जणांना पटत नव्हता असं दिसत होतं. पण तरीही तू शांत म्हणजे मी तर मला असं वाटत होतं, की कितीही तुला ते बोललं जायचं, कधी अपमान केला जायचा. या सगळ्यात शांत राहणं हे खरं तर कसं जमतं? काय माहिती? काय माहिती? नामस्मरण खूप करतो मी आणि माझी कला जी पहिल्यापासून डेव्हलप केली आहे. त्यांनी मी कधी एकटा पडलो नाही किंवा असं कधी मला वाटलं नाही. चुकीचे विचार कधी आयुष्यात डोक्यात आले नाहीत. मी दरवेळेला पॉझिटिव्ह कारण की तुम्ही कला जेव्हा बनवता आर्ट इज बीइंग क्लोज टू गॉड, क्रिएटिंग आर्ट. तर जेव्हा मी आर्ट बनवतो, कला करतो, मी देवाच्या जवळ पोहोचलेलो असतो ऑलरेडी आणि एक वेगळीच भावना असते ती. त्यामुळे बाहेरचं जग काय, कसं वावरतं, कसं बोलतंय माझ्याबद्दल किंवा त्यांचे काय विचार आहेत, ते त्यांचे विचार आहेत. ते मला अफेक्ट व्हायलाच हवे असं गरजेचं नाहीये. जेव्हा वाटतं मला कुठेतरी अफेक्ट होतं, तेव्हा मी असा एक रस्ता निवडतो, जो मला चुकीच्या मार्गी घेऊन जाणार नाही. कला तुम्हाला चुकीचं कधीच करू देणार नाही. त्यामुळे तो ऑप्शन माझ्यासाठी तो खूप चांगला ऑप्शन मी क्रिएट केला लहानपणापासून आणि तेच करा. तुम्ही कुठल्याही सिच्युएशनमध्ये असाल, जेव्हा हताश व्हाल, तुम्ही अ, काहीच हेल्पलेस वाटेल, की काहीच होऊच शकत नाही तुमच्याकडनं सुद्धा. बस देवावर सोडा आणि आपला एक शांत पेशन्स ठेवा. आपल्या पण गोष्टी घडतात. दॅट्स इट. स्लो इज द फास्टेस्ट वे टू रीच वेअर यू वॉन्ट टू रीच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.